गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला पाहूयात आपण US मार्केटमध्ये काल काय झालं. तर US मार्केटनं पुन्हा एकदा ऑल टाईम हाय पुन्हा प्लेस केलेला आहे. यामध्ये नॅसडॅक आणि S&P 500 हे ऑल टाईम हायला पोहोचलेले आहेत आणि एक नवीन फ्रेश ऑल टाईम हाय देखील त्यांनी काल रात्री बनवला आहे. त्यामुळेच जे काही एशियन मार्केट्स आहेत तर तेही पॉझिटिव्ह आहेत आणि गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते आहे की एक 60-70 पॉईंट मार्केट गॅप अप ओपन होईल. कारण गिफ्ट निफ्टी जे आहे तर ते जगाला रिप्रेझेंट करत असतं. त्यामुळे आता येऊयात की आपल्या इंडियन मार्केटमध्ये आता ज्या काही अनसर्टन्टी होत्या त्या सगळ्या ओव्हर झालेल्या आहेत. जसं की गव्हर्नमेंट कोणाचं फॉर्म होणार, कोण मिनिस्टर होणार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की फायनान्स मिनिस्टर कोण होणार. तर पुन्हा एकदा निर्मला सीतारामन या फायनान्स मिनिस्टर झालेल्या आहेत. परंतु 2019ला जेव्हा त्यांना अपॉइंट केलं गेलं होतं तेव्हा मार्केट मोठं क्रॅश झालं होतं. म्हणजेच काय की मार्केटला तेव्हाही वाटत होतं की या व्यक्ती फायनान्स मिनिस्टर म्हणून योग्य नाहीत, परंतु गव्हर्नमेंटने त्यांना अपॉइंट केलं होतं. आता आजही पुन्हा त्यांनाच अपॉइंट केलं गेलेलं आहे, परंतु आता मार्केट फार काही रिॲक्ट करणार नाही. हार्डली झालं तर 23,000चा सपोर्ट जे आहे मार्केट कंटिन्यू करेल आणि तिथनं बाउन्स बॅक करेल जर या गोष्टीवरती काही रिॲक्शन आली तर. आणि ती जर यायची असेल तर मार्केटमध्ये फर्स्ट हाफमध्येच येईल, अदरवाईज नाही. आता याच्या मागचं लॉजिक काय किंवा असं का होऊ शकतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट, सेम गोष्टीसाठी मार्केट दोनदा कधीच रिॲक्ट करत नाही. कारण निर्मला सीतारामन यांना 2019 साली जेव्हा फायनान्स मिनिस्टर म्हणून अपॉइंट केलं होतं तेव्हाच मार्केट क्रॅश झालं होतं. आता सेम गोष्ट पुन्हा घडलेली आहे, त्यामुळे मार्केट पुन्हा क्रॅश होण्याची शक्यता फार कमी आहे. आता निर्मला सीतारामन या सगळीकडे यूट्यूब, ट्विटर वगैरे सगळ्या ठिकाणी ट्रेंड करत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहा की त्यांना फायनान्स मिनिस्टर म्हणून अपॉइंट केलेलं आहे हे आवडलेलं नाही लोकांना किंवा जनरली खूप साऱ्या लोकांना. तर हे त्यांनाही फार चांगलं माहीत आहे. बघ आता ते काय करतील तर स्वतःची इमेज सुधारण्याची त्यांच्याकडे एक आपण काय म्हणू शकतो एक अपॉर्च्युनिटी आहे आणि मे बी ते त्यासाठी प्रयत्न करतील. मग जसं की आपण काय म्हणतो की जे हार्ड डिसिजन आहेत तर ते पहिले 6 महिने ते 1 वर्ष घेण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता सध्याची परिस्थिती व्यवस्थित आहे, अंडर कंट्रोल आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर RBI सुद्धा एकदम सेफ गेम खेळते, जे प्रो गव्हर्नमेंटच काम करते आणि ज्या गोष्टी मार्केटसाठी आणि इंडियन इकॉनॉमीसाठी सुद्धा चांगल्या आहेत. आता सगळे क्यूज ओव्हर झाल्यामुळे आता जे काही येणारे डेटा आहेत जसं की CPI डेटा वगैरे, कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन वगैरे म्हणजे येणाऱ्या नवीन महिन्यामध्ये, तर ह्या डेटामध्ये आपल्याला म्हणजे जास्त इंटरेस्ट राहील. आणि बाकी जर आपण पाहिलं तर काल मार्केटमध्ये एवढी म्हणजे आपण काय म्हणतो कन्सॉलिडेशन झालेलं असताना देखील मार्केटमध्ये FII आणि DII दोघांनीही बाईंग केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ऑलमोस्ट 2,500 कोटींचं दोघांनीही बाईंग केलं आहे. आता हा जर सिनेरिओ कंटिन्यू राहिला म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टरने जर आता बाईंग करायला सुरुवात केलं, कारण इथनं मागं त्यांच्याकडे कारण नव्हतं बाईंग करण्यासाठी, आता रिझन आहे की गव्हर्नमेंट पुन्हा फॉर्म झालेलं आहे आणि सेम गव्हर्नमेंट आहे. त्यामुळे आता जर त्यांनी पुन्हा बाईंग करायला सुरुवात केली ॲग्रेसिव्हली आणि प्लस त्यांना सपोर्ट केला डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी, तर या सगळ्या गोष्टी पाहता येणाऱ्या दिवसामध्ये मग मार्केट अपसाईडला जाण्याचे फार मोठे चान्सेस आहेत. कारण कालच आपण पाहिलं असेल की मार्केटमध्ये जिथे जिथे डीप येत होता तर तिथे तिथे बाईंग हॅपनिंग होत होतं. म्हणजेच हे FII आणि DII त्या ठिकाणी बाईंग करत होते आणि म्हणून मार्केटला चांगल्यापैकी सपोर्ट मिळत होता. त्यामुळे जर ह्यांनी बाईंग करणं तसंच चालू ठेवलं तर मार्केटमध्ये आपण काय म्हणतो की पॉझिटिव्ह सेंटिमेंट क्रिएट होईल आणि मार्केट चांगल्यापैकी ग्रो करेल. एकंदर सगळ्या गोष्टी पाहता आता महत्त्वाचं जे काही ट्रिगर पॉईंट आहे तो म्हणजे येणारं बजेट. त्या बजेटमध्ये कुठल्या डिपार्टमेंटला काय मिळतं आहे किंवा मग कुठल्या कंपनीजनं त्याचा फार जास्त फायदा होऊ शकतो वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी जर आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहिल्या तर आता त्याचे रुमर्स तयार व्हायला सुरुवात होईल आणि बजेटच्या काही 1-2-4 दिवस आधी मार्केट त्या दृष्टीने रिॲक्ट करेल. मे बी क्रॅश होईल थोडंसं किंवा मग अचानक वरती जाईल आणि त्यानंतर मग ठरवावं लागेल की काय होईल ते. तर मग अशा पद्धतीने राहणार आहे आजचं मार्केट. आज मार्केट कन्सॉलिडेशन फेजमध्येच राहण्याची जास्त शक्यता आहे आणि सेम काइंड ऑफ सिच्युएशन एक 2-3 ट्रेडिंग सेशन्समध्ये राहू शकते
आणि त्यानंतर म्हणजेच मार्केटला चांगला ट्रिगर पॉईंट भेटल्यानंतरच मार्केट अपसाईडला किंवा डाऊनसाईडला ट्रॅव्हल करू शकतं. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, ट्रेडिंग करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.